हॅलो. चला दोन्ही संघ रेडी राहा. सुरुवात केली जाते मॅचला. एका बाजूला टीम नांदिवली 11 पाहायला मिळते, एका बाजूला टीम मांगरोळ संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीच्या कक्षामध्ये निर्णय झाला की टीम मांगरोळ संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी नांदिवली संघाला. निशांत 11 मांगरुळ हा संघ पाहायला मिळतोय आणि एका बाजूला नांदिवली संघ पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज होतोय मनोज. दोन सलामीचे फलंदाज देखील मैदानामध्ये रवाना झाले. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय चेतन, नॉन स्ट्रायकर एंडला कार्तिक. चेतन आणि कार्तिक ही जोडी मैदानामध्ये सलामीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल, ज्यामध्ये दोन खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर. या दोन खेळाडूंचा विचार केला तर मिड विकेटच्या रिजनमध्ये एक पाहायला मिळतो आणि एक खेळाडू जर विचार केला तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे हे दोन क्षेत्र जे आहेत ते मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती गोलंदाजी केली जाईल का? पंचांचा इशारा, साधी मॅच सुरुवात केली जाते मॅचला. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. पहिला चेंडू इथे मात्र अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, पण फेकी परंतु 2 धावा मात्र अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोरावरती सांघिक वैयक्तिक खातं उघडलं गेलं. श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या फलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाव केलेला चेंडू. प्रयत्न चांगले आहेत. यस, अप्रतिम एफर्ट्स. यस, खऱ्या अर्थाने टाळ्यांची दाद द्यावी लागेल, कारण की जीवाच्या आकांताने तिथे प्रयत्न केले होते. पूर्णपणे स्वतःला त्या एक 2 धावेसाठी झोकलं होतं आणि यावेळेस ज्यावेळेस अशा प्रकारचं क्रिकेट बघतो ना, खऱ्या अर्थाने ती एक एनर्जी लेवल वाढते 11 खेळाडूंमध्ये आणि ज्यावेळेस एनर्जी लागते मैदानामध्ये त्यावेळेस चांगला खेळ नक्कीच केला जाईल. तर मांगरूळ संघाकडनं ही एनर्जीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. या क्षेत्ररक्षक राकेश तिथे तैनात होता, माफ करा मोनिश होता. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा चेतन मनोजच्या विरोधामध्ये. हा चेंडू फसवला, इथे चकवा मिळालाय, नक्कीच निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात. सदनंतर मात्र यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली असं आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर चांगल्या लेंथ लाईन वरती थोडासा चेंडू आतमध्ये देखील आता येताना आपल्याला पाहायला मिळाला. नॅचरल या गोलंदाजाला हा नॅचरल स्विंग आहे, त्याच्या जोरावरती मात्र इन स्विंग झाला चेंडू. पुढचा चेंडू इथे मात्र बोटांची जादू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं नक्की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि इथून 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र फळकावरती जाऊन पोहोचलं गेलं, ते म्हणजे 6 या आकड्यावरती. यस, अगदी पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन ना की 14 ते 15 धावा या जोडाव्या लागतील. जर 14 ते 15 धावा जोडल्या गेल्या तर फलंदाजी करणारा संघ एक पाऊल पुढे असतो आणि पॉवर प्ले मध्ये जर 1 ते 2 विकेट जर गोलंदाजाने घेतले तर तो देखील संघ हो काय चेंडू आहे, अप्रतिम. ही ताकद आहे या गोलंदाजाची, ही नजाकत आहे. आणि आता मात्र चेतनच्या विपक्षामध्ये प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा प्रश्न विचारला गेलाय. प्रत्येक चेंडूमध्ये अगदी जर बघितलं गेलं तर व्हेरिएशन पाहायला मिळालेत. सातत्याने लेंथ आणि लाईन चेंज करताना पाहायला मिळतो आणि त्याच्या जोरावरती एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली आहे. पुढचा चेंडू इथे देखील मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. फटका चांगला नव्हता, रनआउटची देखील संधी, पण ही चुकी. बॅकअप हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि बॅकअपचा जर विचार केला तर मग ती कोंढाण्यावरची लढाई आठवते, ज्यावेळेस वीर तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले होते. त्यानंतर शेलार मामाने जो बॅकअप दिला होता त्या बॅकअपची खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये देखील क्रिकेटमध्ये देखील गरज होती, पण तो बॅकअप मिळाला नाही. त्याच्या जोरावरती पंचांचा इशारा आला, मात्र ओव्हरथ्रोच्या रूपात 4 धावा एक्स्ट्रा अंकित केल्या गेल्या आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली एका षटकाच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. हेच बघितलं गेलं तर हा चेंडू देखील निर्धाव होता आणि जर समीकरण हा चौकार आला नसता तर 6 वरती समीकरण थांबलं असतं. आणि मी म्हणेन की पॉवर प्ले मध्ये जर 6 धावा दिल्या असा गोलंदाजाने तर एक वेगळा प्रेशर असता, पण धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 10. 10 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. 10 धावसंख्या फळकावरती. शेवटच्या चेंडूवरती 4च धावा दिल्यात. चार. ओके,
धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती जाऊन जोडली गेली 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक आता मात्र इथून दुसऱ्या प्रगतीपथावरती असेल आणि आता मात्र गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन दयेश साहिल साहिल याला मात्र प्रमोट केलंय. अप्रतिम पहिलं षटक हाताळलं गेलं. पॉवर प्ले मध्ये अनेकदा बघतोय ना की संघाचा जो प्रमुख असतो, मोरक्या असतो, शिलेदार असतो, त्याला मात्र अनेकदा प्रमोट करतात आणि इथे मात्र फलंदाजांना चॅलेंज देण्यासाठी गोलंदाजाने मात्र त्या चॅलेंजवरती खरा उभा राहिला. अप्रतिम गोलंदाजी. वैयक्तिक 10 धावा मात्र खर्च केल्या गेल्या आणि आता मात्र गोलंदाजीवरती साहिल सज्ज होते षटक क्रमांक दुसरं घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज कार्तिक. वैयक्तिक कुठच्याही प्रकारचा चेंडू खेळलेला नाही आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्विचिटची तयारी. प्रॉपर टायमिंग केलंय पण खेळाडू पाठीमागे तैनात असेल पण झाली आहे चुकी. या अशा चुका जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये होतं ना तेव्हा तेव्हा समोरचा संघ त्या चुकींचा फायदा उचलतो. मागच्याच चेंडूवरती, मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बघितलं गेलं, बॅकअप नव्हता, ती देखील चुकी झाली. आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या मी म्हणेन की बघा, हातामध्ये चेंडू होता, अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात ना की प्रयत्न तुम्हाला तेवढे सक्षम पाहिजे जर परमेश्वर लाभवायचं असेल तर. ते प्रयत्न कुठेतरी कमी पडले आणि आता मात्र परमेश्वर कोणाला तर कार्तिकला लाभला गेला. आणि म्हणतो ना की किस्मत भी हमेशा बहादुर का साथ देती और इस बार बहादुर कोण तो कार्तिक. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 4 या जोराने 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू चांगला आहे थडम्याच्या क्षेत्रामध्ये. तो क्षेत्ररक्षक इथे चुकींवरती मात करतोय, इथे चुकींवरती परतफेड करतोय. यस मित्रांनो, चुका माणसाकडनं होतात पण चुकी बदलणारा देखील माणूस असतो आणि इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं. येस, वैभव क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला यावेळेस. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या मात्र फलकावरती स्थिरावली गेली, ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. साहिल पुन्हा एकदा सज्ज होईल आपला पुढचा चेंडू घेऊन कार्तिकच्या विपक्षात. हा चेंडू जागा नक्कीच बनवली आहे. चांगला फटका आहे कॅपमध्ये, सरळ डीपला चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. आणखी एक येईल चौकार आणि या चौकाराच्या जोरावरती धावसंख्या झपाट्याने वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 या कड्यावरती बिनबाद 18 धावसंख्या. पुन्हा एकदा साहिल. थोडेसे महागडे नक्कीच ठरलेत कारण की 3 चेंडूवरती वैयक्तिक 8 धावा आतापर्यंत दिल्यात. हा देखील स्विचिटची तयारी. फटका फसला होता, झेल घेण्याची देखील संधी होती पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. या चुका वारंवार आजच्या दिवसामध्ये आपण अनेक सारे क्षेत्ररक्षकांकडनं बघितल्या गेल्या. या उन्हाची तीक्ष्णतेमुळे थोडासा शरीर लूज होतो की काय, अगदी जर या प्रकारची काही गोष्ट मैदानामध्ये होत असेल तर मी म्हणेन की एनर्जी शरीरामध्ये आणली पाहिजे. आणि ती एनर्जी कशी मिळेल तर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. जेवढं पाणी पिता येईल तेवढं प्या आणि जर शक्य असेल तर विटामिन सी घेण्याचा देखील प्रयत्न करा. हा चेंडू शफल नक्कीच केलं होतं. डीपनेस जी क्रीजची असते ती डीपनेसचा यूज केला होता पण गोलंदाजाने मात्र चकवा दिला गेला. या चेंडू मी म्हणेन की फलंदाजाच्या पक्षामधला होता पण इथे भाग्यशाली राहिला गोलंदाज. चेंडू सरळ निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल. साहिल गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडिंगला करण. हा चेंडू अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. इस क्षेत्रामध्ये नक्की क्षेत्ररक्षक असेल, चेंडूवरती पोहोचेल आणि फेकी पर्यंत 2 धावा इथून मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या जोरावरती कंप्लीट केल्या गेल्या फलंदाजांच्या जोराने. आणि पंचांचा इशारा देखील आलाय की षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 11च्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे 22 या आकड्यावरती. कोणत्याही प्रकारचा विकेट मैदानामध्ये पाहायला मिळत नाही. येस, मैदानामध्ये घेतला जाईल ड्रिंक ब्रेक. एक देऊयात छोटीशी संधी आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरूयात.
तस नक्कीच आदरणीय करणजी भाने आडिवली संघाचे एक स्टायलिश प्लेयर यांचा देखील इथे आगमन झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला मित्रांनो, वळतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला होता, त्यानंतर सुरुवात केली जाते मॅचला. 2 षटकांचा खेळ इथून संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती. कुठच्याही प्रकारचा विकेट मैदानामध्ये नाही. पॉझिटिव्ह माइंडने मैदानामध्ये नक्कीच उतरले होते दोन्ही संघ, पण इथून मात्र जो चांगला खेळ करेल तो या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहील. या टुर्नामेंटसाठी जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मित्रांनो लढावं लागेल. यस, ज्यावेळेस तुम्ही मात्र यशस्वी होण्यासाठी निघता त्यावेळेस मात्र तुम्हाला अडचणी नक्कीच येतील. त्या अडचणींना मात करावं लागेल. जर डोंगर आला तर त्या डोंगराला चढावं लागेल आणि दगड आला तर दगडाला वळसा घालावा लागेल. म्हणजे चालत राहणं हे मात्र नियतीचं नक्कीच नियम आहे आणि त्या नियमांवरती तुम्हाला चालावंच लागेल जर विजयश्री घ्यायची असेल तर. आणि गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन जयेश सज्ज होत आहे. जयेश च्या विरोधामध्ये अगदी जर विचार केला तर चेतन स्ट्रायकर एंडला. चेतनचा 6 चेंडू आतापर्यंत चेतनने खेळला, वैयक्तिक 10 धाब्यांवरती पाहायला मिळेल. आणि कार्तिकचा जर विचार केला तर कार्तिक मात्र 12 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एक चांगला कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. दोन्ही एंडकडनं नक्कीच धावा जमवल्या जातील आणि इथे देखील एक सिंगल धाव घेतली जाते आणि एका सिंगल धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेलं 23 या आकड्यावरती. दोन्ही एंडकडनं धावा येणं हे खूप जास्त गरजेचं असतं क्रिकेट विश्वामध्ये, कारण की एक फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये तर कधी एक फलंदाज डबल सिंगल मोडमध्ये, या प्रकारची देखील आपण स्ट्रॅटेजी बघतोय आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालंय. धावसंख्या फळकावरती 23. पुढचा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूला सरळ कन्वर्ट करून दिलं गेलंय. ते म्हणजे डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ क्रॅकिंग 6. जसं आपण अनेकदा बघतोय ना या क्रिकेट विश्वामध्ये, कोणत्याही फलंदाजाला आणा आणि त्याला सांगा की तुम्हाला असा कोणता चेंडू हाताळू की ज्यावरती तुम्ही मोठा फटका माराल, तो अनेकदा म्हणेल की फुलटॉस चेंडू. रात्रीच्या 2 वाजता जरी हा चेंडू हाताळला गेला तरी पण तो मोठा फटका मारू शकतो. म्हणजे फुलटॉस चेंडू मी म्हणेन की फलंदाजांना एक परभणी असते आणि त्या फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका. जेव्हा जेव्हा फुलटॉस पडले तेव्हा तेव्हा मोठे फटके येताना आपण बघितलाय आणि इथे देखील तेच प्रात्यक्षिता बघितल्या गेल्या. इस गोलंदाजाच्या नजरमध्ये बघितलं गेलं जयेश तर यॉर्करच्या शोधामध्ये होता की काय, त्याच्या जोरावरती फुलटॉस हाताळून बसला आणि मोठ्या फटक्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती झपाट्याने वाढेल. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू क्रमांक 3 लेंथ मध्ये चेंजेस, हे व्हेरिएशन खूप जास्त गरजेचं असतं. यस, पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने आता मात्र धावसंख्या 1 ने वाढतीये. अगदी जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. यस, चांगली धावसंख्या फळकावरती जमवली गेली आहे. विकेट घ्यावेच लागतील मंगरुळ संघासाठी. हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे का तिथे, पण क्षेत्र खाली असल्या कारणामुळे पंचांचा इशारा. आणखी 6 धावा नक्कीच मिळून देतील. यस, हा फटका नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि त्याच्या जोरावरती मात्र 6 धावा अंकित केल्या गेल्या.
6 धाब्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच तब्बल 36 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतोय ना की जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होईल तेव्हा तेव्हा धावा येतात. ही पार्टनरशिप तोडावी लागेल जयेश या गोलंदाजाला, कारण की ही पार्टनरशिप घातक ठरेल जास्त दीर्घकाळ जर मैदानामध्ये टिकली गेली तर. पुढचा चेंडू लवरफुल टॉस, फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे मात्र तैनात असेल. चेंडूला फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव, याला म्हणतात ना एक प्रॉपर स्ट्रॅटेजी. बघा 2 मोठे फटके आले होते, तदनंतर एक सिंगल धाव घेणं गरजेचं, म्हणजे स्ट्राईक रोटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि इथे मात्र ती स्ट्राईक रोटेशन एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. याला म्हणतात ना एक स्ट्रॅटेजी, आणि त्या स्ट्रॅटेजीवरती कार्तिक आणि चेतन एक चांगला खेळ करतोय मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी शॉर्ट ऑन बॉल केलाय चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षकाकडनं एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा इथे सहज पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या. पंचांचा इशारा, षटक देखील संपलं गेलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती, म्हणजेच तब्बल या षटक खूप जास्त महागडा ठरला गेला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10, तदनंतर 12 आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या गेल्या त्या वैयक्तिक 17, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 या आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 4 अंतिम षटक आता मात्र इथून प्रगतीपथावरती असेल. बघा दोन्ही संघ आणि यापुढील होणाऱ्या मॅच सर्व संघ एक सूचनेकडे लक्ष द्या. चेंडू फुटला, हरवला, म्हणजे चेंडूला काही अडचण आली असेल, चेंडू चेंज करण्याची जेव्हा वेळ मैदानात असेल तेव्हा नवीनच चेंडू दिला जाईल, मग तो शेवटचा चेंडू का नाही असो इनिंगचा. या सूचनेकडे लक्ष द्या, कारण की अनेकदा फलंदाजांकडनं बघितलं जातं की चेंडू जुना मागतायत, पण हे नियम काहीसे आहे, स्पर्धेची नियमावली क्रिएट केली गेली आहे, त्या माध्यमातून तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. हा चेंडू ज्या पद्धतीने कॉटन चेंडू आला ना, त्यावेळेस मात्र चेंडूवरती बोटाची जादू दाखवायला गोलंदाजाने सुरुवात केली. बघा किती टर्न मिळाला या चेंडूवरती, टप्पा पडल्यानंतर खूप जास्त आतमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे फलंदाजाला कुठेतरी सिद्धार्थ याच्या माध्यमातून चकवा दिला गेला. सिद्धार्थ गोलंदाजीवरती सज्ज होत आहे, षटक क्रमांक 4 घेऊन. पहिला चेंडू निर्धावच्या पद्धतीने हाताळला गेलाय, असं आपण रिप्ले मध्ये बघू शकाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला चेंडूला आणि इथे मात्र रनआउटची संधी क्रिएट झाली. फलंदाज होतोय बाद, इथे मात्र पहिला आदरा बसताना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. यापुढील होणारी मॅच टीम दावडी संघाचे कर्णधार आणि टीम सागाव संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय की नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. नवीन फलंदाज नीरज मैदानामध्ये. यापुढील होणारी मॅच टीम दावडी आणि टीम सागाव दोन्ही संघांचे कर्णधार. शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल पुकार असेल तुम्हाला. विनंती करेन की नाणेफेकीच्या कक्षामध्ये त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन्स. चला वळतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. सिद्धार्थचा जर विचार केला वैयक्तिक तर या 2 चेंडूवरती कुठच्याही प्रकारची धावसंख्या दिलेली नाहीये, म्हणजे या 2 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर दोन्ही निर्धाव चेंडू हाताळले गेले आणि ज्यामध्ये एक रनआउटची देखील विकेट पाहायला मिळाली. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू स्विचिटचा प्रयत्न नक्कीच, इथे फटका नक्कीच तेवढा चांगला नव्हता. ज्या प्रकारे मनसुक्त बनवले होते, ज्या प्रकारे इच्छा होती या फटक्या पाठीमागची, त्या प्रकारचा फटका अगदी जर कार्तिकच्या माध्यमातून बघितला गेला तर मिस झाला. इथे स्ट्रायकर एंडला थ्रो केली असती तर नक्कीच महत्वाचा विकेट मिळाला असता, पण मैदानामध्ये विकेटची गरज आहे, मग तो कोणाचाही असू दे, कार्तिक असो या नीरज. नीरज मात्र रॉयल डकचा शिकार ठरताना पाहायला मिळाला. रनआउटची संधी मैदानामध्ये आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 नक्कीच विकेट महत्वाचे पाहायला मिळाले. 40 धावसंख्येवरती 2 हादरे बसले गेले. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं गेलं पहिला मॅच मध्ये देखील, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील
एक परिस्थिती समांतर आहे, जी म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनतात, पण शेवटचा षटक जो आहे त्यामध्ये कुठेतरी विकेट गमावले गेले. कारण की मागच्या मॅचमध्ये देखील बघितलं होतं, एक चांगली पार्टनरशिप जोडली गेली, पण शेवटच्या अंतिम क्षणी ती पार्टनरशिप तुटली आहे आणि इथे देखील तेच पाहायला मिळालंय. सिद्धार्थच्या माध्यमातून कुठेतरी ब्रेक थ्रू दिला गेलाय मैदानामध्ये आणि आता मात्र समीकरण फलकावरती पाहायला मिळते 40 या आकड्यावरती 2 विकेट. यस, पण एक गोष्टीकडे लक्ष दिलं तरी पण स्ट्रायकर एंडला कार्तिक, जो मात्र एक चांगला खेळ, सेन्सिबल खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहे. 10 चेंडूंना फेस केला आणि वैयक्तिक 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 40 धावांमधलं त्याने मात्र दिलं गेलंय. आता मात्र नवीन फलंदाज रोहित नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हाच्या एकदा कार्तिकच्या विरोधामध्ये सिद्धार्थ. हा चेंडू शफल केलाय, पण बीट देखील. गोलंदाजाचा विचार केला ना तर याला म्हणतात एक चाणाक्ष गोलंदाज, कारण की अनेकदा ज्यावेळेस तुम्ही फलंदाजाचा स्टान्स ओळखून चेंडू हाताळता, ज्यावेळेस फलंदाजाचा स्टान्स ओळखून तुमची रणनीती क्रिएट करता, त्यावेळेस मात्र तुम्ही एक पाऊल पुढे असता. आणि इथे मी म्हणेन की सिद्धार्थ या चेंडूवरती मात्र एक पाऊल पुढे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील पाठीमागे तैनात असेल, पण इथे चेंडूला केला जातोय कलेक्ट. महत्वाचा विकेट निर्णायक क्षणी कार्तिक ठरतोय डगआउटच्या आसऱ्याला. विकेटचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये नक्कीच सक्सेसफुल ठरला गोलंदाज सिद्धार्थ. याला आणखी एक विकेट त्याच्या नावावरती. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकर एंडला रोहित पाहायला मिळेल. गोलंदाज सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू चांगला फटका आहे, नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न केला जाईल आणि इथून मात्र 2 धावा या मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. माफ करा, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या जोरावरती समीकरण फलकावरती जाऊन पोहोचलं गेलं 43-43 या आकड्यावरती आणि विजयासाठी 44 धावांचं हे आव्हान दिलं गेलंय. 24 चेंडू 44 धावा. समीकरण बघावं लागेल. यस, आजच्या दिवसामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी मॅच या तिन्ही मॅचकडे लक्ष दिलं गेलं तर प्रथमतः फलंदाजी करणारा संघ हा जिंकलाय. म्हणजे धावा या मैदानावरती आतापर्यंत डिफेंड झाल्यात. कुठच्याही संघाने चेस धावा केलेल्या नाहीयेत, पण इथे हा संघ मात्र इथून चेस धावा करेल का हे बघावं लागेल. माफ करा, दुसऱ्या मॅच मध्ये चेस केल्या होत्या धावा, यावेळेस इथे मात्र चेस डाऊन केल्या जातील का? 44 धावांचं नक्कीच आव्हान दिलं गेलंय. हे 44 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडलं जाईल? यापुढील होणारी मॅच टीम दावडी आणि टीम सागाव दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला ऑफिशियली शेवटचा आणि अंतिम पुकार करतोय. प्लीज मित्रांनो, बी फास्ट. नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे, कारण की या स्पर्धेची काहीशी नियमावली बनवली गेली. त्या नियमावली आपल्याला चालावंच लागेल, कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर विचार केला तर एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. एक शिस्तबद्धीचा खेळ म्हणून काय असतं ते कल्याण डोंबिवलीकडे अनेकदा नजर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दिली जाते. आणि आपल्यामुळे या टुर्नामेंटला किंवा आपल्या विभागातल्या क्रिकेटला कुठच्याही प्रकारचा गाळबोट लागता कामा नाही, या सूचनेकडे दक्षता घ्या मित्रांनो. अगदी टीम दावडी संघ आणि सागाव संघ, प्लीज नाणेफेकीसाठी तुम्हाला वारंवार कॉल केले जातात. प्लीज बी फास्ट. नक्कीच आपण पाहतोय रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृती चषक 2022चा हा महासंग्राम. अगदी आजचा पहिला दिवस आणि सकाळच्या सत्रापासून हा महासंग्रामाला सुरुवात झाली. अगदी आजच्या दिवसामध्ये 12 संघ एकामेकासमोर उतरतील. लक्ष फक्त एकच असेल की ही ट्रॉफी उचलायची आहे आणि येणारे 365 दिवस अधिराज्य गाजवायचं आहे. ही टुर्नामेंट जशी जशी पुढे चालत राहील या टुर्नामेंटचे चॅलेंज देखील वाढत जातील आणि नक्कीच ही ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारा संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षाचं दुसरं नाव कोणता संघ होतोय हे देखील याच्यावरती लक्ष लागले. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच तो संघ आपल्याला मिळेल आणि येणारे 365 दिवस या ट्रॉफीवरती, या टुर्नामेंटवरती त्या संघाचं अधिराज्य असेल.
चला वळतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा अगदी आपल्याला तिसरी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला मांगरूळ संघ आहे तर एका बाजूला नांदिवली संघ. दोन्ही संघांनी मात्र चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि त्या चॅलेंजवरती खरे उभे राहिलेत खऱ्या अर्थाने. कारण की धावसंख्या फळकावरती जोडली गेली. 43-44 धावांचा आव्हान दिलाय. सुरुवात केली जाते मॅचला. आमचे ऑफिशियल पंच देखील रेडी आहेत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देखील सज्ज होतोय. चेंडू क्रमांक पहिला गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू अप्रतिम चांगल्या पद्धतीचा चेंडू पण पंचांचा इशारा काय तर वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेने सुरुवात केली जाते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. म्हणजे 44 धावांचा पाठलाग करताना 1 धावसंख्या फळकावरती. असं म्हणतात ना की ज्याची सुरुवात 0 आणि 1 पासून होते त्याची ही चांगली सुरुवात म्हणून ओळखलं जातं आणि त्याची वाटचाल खूप जास्त लांब असते. आणि आता मात्र तेच मंगळूर संघाकडनं पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू काय चांगला फटका आहे. सरळ निघून गेलाय. फलंदाज मनोज आपली ताकद दाखवताना या फटक्यावरती येतो 6 धावा आणि 6 धावांच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलं एका चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. जसं आपण रिप्ले मध्ये बघू शकाल लोअर फुलटॉ चेंडू खूप जास्त लवकर ओळखलं गेलं आणि आपल्या मनगटांचा जास्त वापर केला गेला. स्लॉक केला चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर षटकाराकरिता. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चेंडू क्रमांक दुसरा प्रगती पथावरती असताना गोलंदाज नीरज. पुढचा चेंडू लाईन मध्ये थोडेसे बदल. स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि या क्रिकेटमध्ये बदल खूप जास्त गरजेचे आहे. काळाप्रमाणे स्वतःला काळाची ज्या प्रकारे म्हणतात ना काळाची गरज बदलणे त्या प्रकारे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू मागे देखील गरज आहे बदलणे आणि हा बदल पाहायला मिळाला नीरजच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. 44 धावांचं टार्गेट असेल. हा चेंडू नक्कीच लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न आहे पण अखेर या चेंडूने मात्र विजय घेतला गेला आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी पंचांचा इशारा. येतील 4 धावा आणि या 4 धावांच्या जोराने समीकरण फळकावरती जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे सबळ 11 या आकड्यावरती. यापुढील होणारी मॅच बोथ टीम कॅप्टन्स बी फास्ट प्लीज विनंती करतोय मित्रांनो. दावडी आणि सागाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय ऑफिशियली अंतिम पुकार असेल. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खूप जास्त बाहेर आहे. पंच इशारा करतील की ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला आणि अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने समीकरण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेले. 44 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजून देखील 32 धावांची गरज असेल. सागाव संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. दावडी संघ कुठे असाल तर लवकरात लवकर पोहोचा. हा चेंडू चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये निघून जाईल. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतील 4 चौकार. आदरणीय कल्पेशजी भाने यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. टीम दावडे आणि टीम सागाव या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला गेलाय. नक्कीच कॉलिंग दिली होती अँड ऑन दी टॉस टीम सागाव. निर्णय काय स्पेंडिंग आहे. लवकरात लवकर निर्णय कळवा आणि बोथ टीम तुम्हाला ऑल दी बेस्ट असेल. वॉर्मअप करा दोन्ही संघ आणि लगेच ही जशी मॅच संपन्न होईल लगेच मैदानामध्ये उतरा. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. अगदी मनोज हा मात्र आक्रमक झालाय. या मनोजला रोखावं लागेल गोलंदाज नीरजाला कारण की पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला गेला. 5 चेंडूवरती 20 धावा. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू पासून जी आक्रमकतेला सुरुवात केली होती ना ती रोखता आली नाही खऱ्या अर्थाने गोलंदाजाला आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी मॅचला मी म्हणेन की एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला जातोय मनोजच्या माध्यमातून. 18 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळेल वैयक्तिक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अगदी चांगले क्षेत्ररक्षण आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण बघा
दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि इथून मात्र 2 धावा या सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा देखील आलाय. षटक समाप्त होईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 44 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील 22 धावांची गरज असेल विजयासाठी. म्हणजे अर्ध्यापर्यंत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. 18 चेंडू आणि 22 हे समीकरण बघा. म्हटलं होतं ना की ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करत असतात त्यावेळेस मात्र विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करतात. कारण की कोणताही संघ असू दे जर विकेट मैदानामध्ये पोहोचले नाही तर एक चांगली पार्टनरशिप होईल आणि जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होते तेव्हा मात्र धावा फलकावरती आपल्याला अनेकदा फलकावरती पाहायला मिळतील आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट करता आला नाही आणि पॉवर प्लेचा कसा फायदा उचलायचा तर ते मी म्हणेन की आता मात्र मंगळूर संघाकडनं बघा हे पॉवर प्लेचा एक चांगला फायदा उचलला गेला. चेतनच्या माफ करा मनोजच्या माध्यमातून वैयक्तिक 20 धावा आणि 2 धावा मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये आल्या होत्या. त्याच्या जोरावरती 22 ही धावसंख्या फलकावरती जोडली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय विनोद. हा चेंडू इथे अगदी बघितलं गेलं तर पंचांचा इशारा निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पिट केला जातोय. फसवलं गेलंय. निर्धाव चेंडू पासून नक्कीच सांगता केली जाते. पंच तटस्थ आहेत. आपण रिप्ले मध्ये बघू शकता खूप जास्त शफल केला होता. यस प्रॉपर डिसिजन आहे. यष्ट्यांवरनं चेंडू निघून गेलाय आणि विनोदचा अप्रतिम चेंडू बघा. पंचांचा जर भूमिकेचा जर विचार केला तर खूप जास्त महत्वाची भूमिका असते पंचांची आणि ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम डिसिजन पंचांनी दिला गेला कारण की करण भाने पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू अगदी इथे ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी 5व्या स्टंपवरती चेंडू हाताळला गेला आणि त्याच्या जोरावरती निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले आणि मी म्हणेन की विनोद कमबॅकचे इशारे देतोय की काय. इथून जर विकेट मिळाले ना विनोदला तर मॅच मध्ये जी रंगत येईल ती बघण्यासारखी असेल. कारण की इथून देखील मॅच मध्ये या ज्या धावा आहेत त्या डिपेंड करू शकता. लढवू शकतो पण त्या प्रकारचा लढा देता आला पाहिजे. हा चेंडू नक्कीच लेग बिफोर विकेट नसल्या कारणामुळे अपील पाहायला मिळाली नाही. नाहीतर अपील नक्कीच झाली असती. पंचांचा इशारा येतोय. पंच बॅट कट आहे की लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव. लेग बायच्या स्वरूपामध्ये यस आणि एका धावेची अंकित केली जाईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 23 या आकड्यावरती. विनोद अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळेल. वैयक्तिक आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. 4था चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू काय चेंडू होता. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाले. अप्रतिम चेंडू. हे सौंदर्य आहे या गोलंदाजाचं. ही ताकद आहे. ही नजाकत आहे. मी म्हटलं होतं ना की ज्या प्रकारे पहिला चेंडू त्याने हाताळला गेला ना मी म्हणले की या गोलंदाजाकडे क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी खऱ्या अर्थाने दाखवायला आता सुरुवात केली गेली. मनोजच्या विरोधामध्ये जर तुम्ही चेंडू निर्धाव हाताळत असाल तर ती तुमची ताकद. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आहे. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू इथे फटका फसलाय आणि फलंदाज झेलबाद होतोय. विकेट क्रमांक 1 मनोज बॅक टू दी डगआउट. बडी मछली जाल में. तर नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेतन आणि जयेशची ही जोडी. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर चेतन 3 चेंडू नक्कीच खेळलाय पण कुठच्याही प्रकारचा खाता उघडलेला नाहीये. म्हणजे चेतनवरती देखील प्रेशर असेल आणि जयेश फ्रेश आहे. आणि जेव्हा विकेट पडतो नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो ना तो टेम्परेचर वेगळा असतो. त्याच्यावरती असलेला दबाव हा वेगळा असतो आणि तो दबाव कोणाला रिलीज करायचा असतो तर जो खेळाडू मैदानात असतो तो. पण इथे मात्र दोघांवरती दबाव आहे. आता रिलीज करणार कोण हे देखील बघणं गरजेचं. कारण की ज्या प्रकारे गोलंदाजीवरती विनोद गोलंदाजी करतोय टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअस काय वाढत चाललंय.
नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण 33 बघितलं होतं आणि आज 38 वरती आहे. हे वाढत चाललंय. सूर्य देवता आक्रमक होत चाललाय आणि इथे देखील चेंडू निघून जाईल आक्रमकतेच्या जोरावरती, षटकाराच्या जोरावर षटकार. इस मैदानामध्ये पाणी पोहोचवा प्लीज, कारण की पाण्याची गरज आहे. कारण की टेम्परेचरचा जर विचार केला तर 39 डिग्री सेल्सिअस वरती जाऊन पोहोचलाय. 39 वरती तापमान आहे आणि हे 39चं तापमान खूप तीव्र आहे मैदानामध्ये, त्यामुळे पाण्याची गरज वारंवार. मित्रांनो, खेळाडू, मी तुम्हाला एकच विनंती करेन, जरी वेळ लागला तरी चालेल, पण पाण्याची जेव्हा गरज असेल कॉलिंग द्या, पाणी मैदानामध्ये पोहोचवला जाईल. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. म्हणजे आता समीकरण आहे 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. 12 चेंडू 15 धावा. ही मॅच खऱ्या अर्थाने आता रंगतदार मोमेंट वरती जाऊन पोहोचले. इथून जर मंगलोर संघाने डबल सिंगल चालू ठेवले तर मी म्हणेन की एक चांगला सन्मानजनक स्कोर नक्कीच हा चेस करता येईल. पण विपक्षी संघाला इथून लढावं लागेल. विपक्षी संघाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील आणि अगदी जर बघितलं गेलं तर विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करतील. मंगरूळ संघाची धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. प्रोनाऊन्सिएशन मध्ये नक्कीच आमच्याकडून चुका झाला, मी क्षमस्व असेल टीम मंगरूळ. वळते पुन्हा एकदा मैदानामध्ये. 12 चेंडूंचा खेळ आता मात्र इथून बाकी आहे आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज आहे. विकेट जर घेतले रोहित या गोलंदाजाने, गोलंदाजीवरती क्रमांक 3 घेऊन सज्ज झालाय रोहन. रोहित गोलंदाजीवरती आहे आणि याने जर विकेट घेतले गेले तर मी म्हणेन की मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रोमांच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन रोहित. हा चेंडू चेतनच्या विपक्षामध्ये चांगल्या पद्धतीचा आहे. अगदी फलंदाजा समोर चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर चेंडूला बाउन्स दिला. चेंडू सरळ निघून गेला, यष्टिरक्षकाच्या हातात बीट केला गेलाय, फसवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण 11 आणि 15 धाब्यांची गरज. 11 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त नक्कीच धाव मिळेल. अतिरिक्त धाबेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. म्हणजे 14 धाब्यांची अजून इथून देखील गरज असेल. समीकरण ठेवलं होतं 44 धावांचं आणि 44 धावांचं आव्हान पार पाडताना अगदी जर बघितली गेली मंगरूळ संघाचे कडे तर एक पॉझिटिव्ह माइंडने आतापर्यंत मैदानात पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा फसवलंय. या षटकाचा जर विचार केला ना तर हा षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की आपण T20च्या मॅचेस नाही तर वनडेच्या मॅचेस जेव्हा बघतोय, ज्यावेळेस जेव्हा डिफेंड करत असतात त्यावेळेस मात्र 19वा षटक या वनडे मध्ये 49वा षटक हा खूप जास्त इम्पॉर्टंट म्हटलं जातं. कारण की शेवटच्या षटकामध्ये जर जास्तीत जास्त तुम्हाला धावसंख्या ठेवायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. या लाईनला कुठेतरी अभ्यास करावा लागेल, या लाईनवरती प्रिपरेशन करावं लागेल. कारण की सातत्याने गुडलेन स्पॉटवरचे चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत, पण ज्यावेळेस चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांचा इशारा होऊ चेंडू. यस, पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. जहां भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रन आउट नहीं होना है. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू हाताळला गेला. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 32 या आकड्यावरती. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो मैदानामध्ये असताना समोरच्या संघाला चॅलेंज द्या, आव्हान द्या, त्यांना लढायला भाग पाडा. कारण की लढणारे लढवय्ये असतात. असे तुम्ही जर अतिरिक्त धावा द्याल तर समोरचा संघ नक्कीच एक चांगली बाजू बनवेल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा सोडल्या गेल्या त्यांना फक्त आता मात्र इथून मात्र मी म्हणेन
की अशा प्रकारचे जर चेंडू हाताळत गेले तर समीकरण सोपं होत जाईल. यस, कठीण परिस्थिती मात्र मैदानामध्ये आणावी लागेल, संघर्ष करावा लागेल. विजयाचं दुसरं नाव संघर्ष असतं असं अनेकदा म्हणतात आणि त्या संघर्षासोबत लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. काळाचं असं म्हणतात ना की जीवनाचं एक अहम रोल आहे संघर्ष. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे असं देखील म्हटलं जातं. आणि त्या संघर्षासोबत लढताना आता मात्र दोन्ही संघ पाहायला मिळतील. 10 चेंडू 12 धाबेचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतो. रोहित गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, वाईट चेंडू हाताळला गेलाय, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाबेच्या जोराने समीकरण सोपं केलंय. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू आहे, सरळ अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, थर्ड स्लिपच्या रिजनमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षाने चेंडू कलेक्ट केला गेला पण एकदा मात्र कंप्लीट केली गेली आहे. आणि त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 34. आपण बघू शकाल जयेश एक चेंडूला फेस केलाय, 6 धावा खेळल्यात. आणि चेतनचा जर विचार केला तर 6 चेंडूवरती 1 धाव बनवली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, धावसंख्या फळकावरती 34. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या अंतिम चेंडूवरती काय करेल? हा चेंडू 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि वाईट चेंडू हाताळला गेला आणि वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. म्हणजे आता मात्र 9 चेंडू आणि समीकरण 9 धाव्यांचा आहे. 9 चेंडू 9 धावा विजयासाठी. रोहित गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळला गेला. आणखी अतिरिक्त धाव. या षटकामध्ये जर बघितलं गेले तर जवळजवळ 6 वाईट चेंडू हाताळले गेलेत. खूप जास्त लांबवरती झालेला हा षटक पाहायला मिळतोय. गोलंदाजाने पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते पण तदनंतर लाईन आणि लेंथ मध्ये वारंवार कुठेतरी भरकटले गेले. त्याच्या जोरावरती समीकरण जे एक चांगल्या पद्धतीचं होतं ते मात्र समीकरण सोपं केलं गेलं समोरच्या संघाला. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि आता मात्र इथून 3 धावा. शरीराने देखील या मॅच मध्ये साथ सोडली आहे की काय असं देखील बघावं लागेल. कारण की गोलंदाजाने ज्या प्रकारे वाईट चेंडू हाताळले गेले होते पूर्णपणे मानसिकरित्या ही मॅच कुठेतरी सोडली गेली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 39. पुन्हा एकदा हा चेंडू, आणखी एक वाईट चेंडू हाताळला गेलाय. ज्या प्रकारे एक व्हॉट्सअप वरती व्हिडिओ व्हायरल झाली होती, एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना 6 वाईटचे हाताळले होते, ते मात्र आठवण करून 6 वाईट हाताळले होते. आणि या षटकामध्ये देखील 6 वाईट आणि 1 नो चेंडू हाताळला गेलाय. काय म्हणावं या गोलंदाजीला आता? हा चेंडू इथे जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं गेलं गोलंदाजाला. सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर. विजयाचा हा षटकार आणि नक्कीच विजयाचा हा षटकार. धावसंख्या फळकावरती नेऊन ठेवल्या गेल्या. विजयाची झुंज देणारी हार्डलक टीम सागाव संघाने क्षेत्ररक्षण घेतले आणि दावडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. चला सागाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि टीम दावडे आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये त्वरित रवाना करायचे आहेत.